हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज तुम्हाला कळलंच असेल की आज आपला काही डेली ब्लॉग वगैरे काही नाहीये। आज आपण ट्रॅव्हलिंग व्लॉग पाहणार आहोत। म्हणजे आज मी बाहेर आले होते तर आज तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा जो व्लॉग आहे तो पाहायला मिळेल। आणि श्रावणातला हा व्लॉग आहे। श्रावणाचा शेवटचा दिवस होता तर त्या दिवशी आम्ही महादेवांचं दर्शन करण्यासाठी बाहेर निघालेलो होतो। तर तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत बघा महादेवाचं दर्शन करायला भेटेल। तर चला तर मग आजचा व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करूयात। तर ही लेडीज ट्रिप होती। तर लेडीज ट्रिपमध्ये मी गेलेले होते आणि माझ्यासोबत माझी मम्मी आणि फ्रेंड्स वगैरे सुद्धा होते। तर खूप छान झाली ट्रिप, मस्त झाली। वन डे ट्रिप होती आणि मैत्रिणींसोबत बघा एन्जॉय करताना सुद्धा खूप छान वाटतं। कधीतरी आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे आणि थोडासा असा ब्रेक घेतला ना घरातल्या कामांतून तर बऱ्याचदा कसं होतं आपल्याला सुद्धा घरातील कामं करताना पुन्हा एकदा एनर्जी मिळते आणि मन सुद्धा फ्रेश होतं। तर सगळ्यात आम्ही गेलेलो होतो भुलेश्वर मंदिर पाहण्यासाठी आम्ही गेलेलो होतो आणि पुण्यापासून थोड्याच अंतरावरती आहे हे मंदिर। आणि असं म्हणतात की 8व्या किंवा 12व्या शतकातलं हे मंदिर आहे आणि पुण्यापासून जवळच अंतर आहे आणि जुने मंदिर आहे हे खूप। तर ह्या मंदिराला दौलत मंगल गड असं सुद्धा म्हणतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे मंदिर आहे। तर आणि जेव्हा आदिलशाहाने हल्ला केला होता तर त्यामुळे काय झालं या मंदिराचं बांधकाम जे आहे ना तर ते थोडंसं असं काय म्हणतो आपण त्याला तडा गेलेला आहे मंदिराला। पण छत्रपती शिवाजी महाराज होते तर त्याच्यामुळे आपली जी मंदिरं आहेत ना बघा महाराष्ट्रातली तर ती बरीचशी मंदिरं आहेत ना बघा ती असं तोडफोड झालेली आहे मंदिरांची। पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपण तर खरं म्हणू शकतो की आपले जे मंदिर आहेत किंवा जे गड किल्ले आहेत तर ते व्यवस्थित आहेत, सुरक्षित आहेत, तर ते त्यांच्यामुळेच आहेत। तर ही बघा कावड आहे देवाची। बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल की कावड म्हणजे नक्की काय असतं। तर इथे मंदिराचा बघा गाभाऱ्यात आता आम्ही एंटर करत होतो आणि तुम्हाला पुढे बघून समजेलच की मंदिर किती जुनं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता की अगदी छोट्या छोट्या आपल्या देवांच्या सगळ्या मूर्त्या तुम्हाला या मंदिरात पाहायला मिळतील। गणेशजींची सुद्धा इथे बघा मूर्ती आहे आणि खूप कोरीव काम केलेलं आहे मंदिरात। ज्या मंदिराच्या भिंती आहेत किंवा ज्या कडा आहेत त्याच्यावरती भरपूर असं कोरीव काम केलेलं आहे। आणि इथे आतमध्ये बघा जेव्हा तुम्ही एंटर करता तर तुम्हाला खूप छान अशी नंदींची सुद्धा मूर्ती पाहायला मिळेल। त्यानंतर ना तिथे छोटे कासवाची सुद्धा मूर्ती होती आणि भरपूर असं इथे कोरीव काम केलेलं तुम्हाला सुद्धा दिसेल। आता तुम्ही बघू शकता इथं खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे मंदिराच्या आवारामध्ये आणि खूप छान म्हणजे अशा मूर्तींचे जे रेखाटणे आहेत ना ते केलेले आहेत। पण काय झाले हल्ल्यामुळे असं म्हणतात की इथे थोडीशी तोडफोड वगैरे झालेली होती। तर आता इथे बघा महादेवांचं दर्शन हे आपल्याला लांबूनच घ्यायचं होतं कारण की आपल्याला गाभाऱ्यात वगैरे काही प्रवेश वगैरे करायचा नव्हता। तर त्याच्यामुळे बघा किती छान त्यांनी सजावट वगैरे सुद्धा करून ठेवलेली होती। तर लांबूनच आम्ही दर्शन घेतलं। त्यानंतर मग आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला आलो। तर तिथे सुद्धा बघा भरपूर असे कोरीव काम जे म्हणतो ना आपण तर ते केलेलं होतं आणि मंदिराच्या पूर्ण बाजूचा जो एरिया होता ना तर तिथे अगदी सगळ्याच बाजूला आपल्याला महादेवांच्या पिंड दिसतील किंवा गणेशजींची मूर्ती दिसेल। त्यानंतर विठ्ठल रुक्माईचे बरेचशा अशा मूर्त्या होत्या। म्हणजे सगळे जे आपले देव असतात ना तर त्या सगळ्यांचं इथे छोटे छोटे अशी मंदिरं त्यांनी केलेली होती। तर मग आम्ही आतमध्ये दर्शन घेतलं, प्रदक्षिणा पूर्ण केली आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो। तर इथं असं सुद्धा म्हणतात की बऱ्याचदा इथं सुद्धा युद्ध झालेलं होतं। मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला होता पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्यांचं ते काही शक्य झालेलं नव्हतं। तर महाराजांमुळेच खरं तर आज आपण ही जी मंदिरं आहेत ना तर ती पाहू शकतो। आणि इथला रस्ता सुद्धा अगदी घाटाप्रमाणेच होतो, तसाच होता म्हणजे सेम जसं की घाट वगैरे असतात ना तर त्याचप्रमाणे होता। तर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो आणि इथे बघा अगदी
घाटाप्रमाणेच रस्ता आहे। तर मग तिथून आम्ही पुढे निघालो आणि इकडे म्हणजे असं म्हणतात की शनिवार रविवार ज्या दिवशी लोक दर्शनासाठी येतात तर भरपूर अशी इकडे गर्दी असते। तर आम्ही सकाळी लवकरच निघालेलो होतो, तर त्याच्यामुळे आमचं दर्शन सुद्धा खूप छान झालेलं होतं। आणि पूर्ण इकडं आपण म्हणू शकतो की निसर्गाचं जे वातावरण असतं ते पूर्ण इकडे तुम्हाला पाहायला मिळेल। अगदी निसर्गाने हिरवी चादरच पांघरलेली होती असं आपण म्हणू शकतो आणि खूप छान वातावरण होतं। आणि इकडे सुद्धा स्टॉल सुद्धा खूप लागलेले होते, म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणू शकतो आपण, जे काही जसं की उरूस वगैरे भरतो ना, तर त्याच पद्धतीने इकडे भरपूर असं खेळणीचे स्टॉल वगैरे लागलेले होते। त्यानंतर मग आपल्याला खाण्यासाठी जर काही हवं असेल तर ते सुद्धा स्टॉल इथे होते। पण आम्ही सकाळी खूप लवकर निघालेलो होतो, तर त्याच्यामुळे आम्हाला तेवढं काही पाहायला वगैरे नाही भेटलं आणि आम्हाला पुढे सुद्धा अजून मंदिरांचे दर्शन वगैरे करायचं होतं। तर मग आम्ही आमच्या पुढच्या दर्शनासाठी निघालेलो होतो। पण खूप छान वाटत होतं, सकाळी सकाळी दर्शन झालं आणि मी कधीच पाहिलेलं नव्हतं हे मंदिर, तर त्याच्यामुळे तर मग मला अजूनच छान वाटत होतं आणि एकदम सकाळचं वातावरणच होतं, फ्रेश फील होत होतं। तर मंदिराचं दर्शनसुद्धा खूप छान झालं, अजिबात गर्दी नव्हती। आणि इकडे जेव्हा आपण रस्त्याने येतो ना बघा, तर या साईडला भरपूर अशी तुम्हाला सूर्यफुलाचीच तुम्हाला इकडे शेती दिसेल। आणि या रोडने जेव्हा जिथं पण आम्ही गेलो, जिथपर्यंत आम्ही पोहोचलो तर तिथपर्यंत तर आम्हाला म्हणजे ही सूर्यफुलाची जी शेती आहे ना तर तीच दिसत होती आणि सकाळी सकाळी असं पाहायला तर खूप छान वाटत होतं। त्यानंतर मग आम्ही पोहोचलो मोरगावला गणपतींचं दर्शन घ्यायला। तर अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावच्या मयुरेश्वर गणपती जो आहे ना तर तो ओळखला जातो आणि बारामती तालुक्यामध्ये हे मंदिर येतं मोरगावचं। तर इथं मोरांचं गाव असं सुद्धा म्हटलं जातं, तर म्हणूनच याला मला वाटतं की मोरगाव असं नाव पडलेलं असेल। आणि हे मंदिर सुद्धा खूप छान आहे। मी बऱ्याचदा इथं आलेले होते, पण आता आम्हाला वेळ सुद्धा होता आणि आम्ही ज्या रूटने येत होतो तर तिथंच आम्हाला हे मंदिर सुद्धा लागत होतं। तर त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आहे तर आपण दर्शन करून घेऊयात आणि सगळ्यांचंच म्हणणं होतं की दर्शन करूयात म्हणून। तर मग इथे आम्ही गेलो आणि मंदिराच्या आवारात भरपूर तुम्हाला अशा दीपमाळा वगैरे विकण्यासाठी बसलेली लोक जी आहेत ना तर ती दिसत असतील। आणि जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो ना बघा, तर तिथे तुम्हाला 6 फूट उंचीचा जो दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदींचे सुद्धा दर्शन होतं। आणि या नंदींचं तोंड जे आहे ना ते गणपतीकडे आहे आणि गणपती समोर असणारे नंदी हे एकमेव असं देऊळ आहे जिथे की गणपतीच्या मंदिराबाहेर जे आहेत ना तर ते नंदी आहेत। तर ॲक्च्युली मला ते शूट करायचं होतं, पण मंदिरात भरपूर अशी गर्दी होती सकाळी सकाळी, तर त्याच्यामुळे मग मला ते शूट करता नाही आलं। आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा आलो आमच्या तिसऱ्या ठिकाणी, जे की होतं सोमेश्वरचं मंदिर, जे की महादेवांचं होतं आणि हे मंदिर मी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं। तर इथे एक आजी होत्या बघा, ज्या की आम्हाला सगळ्यांचं बेलचं जे पान असतं ना आपलं तर ते देत होत्या आणि त्यांनी ते त्यांच्या घरून आणलेलं होतं आणि त्या सगळ्यांना देत होत्या की तुम्ही सुद्धा घेऊन जा म्हणून। तर मग आम्ही इथे बाहेर चपला वगैरे काढून ठेवल्या आणि त्यानंतर मग बेलाचं पान वगैरे घेतलं देवासाठी आणि मग पुन्हा आम्ही मंदिरात गेलो। तर इकडे भरपूर सारी अशी लोक होती जी की भाजीपाला वगैरे विकायला बसलेली होती, त्यानंतर फळं वगैरे होती, म्हणजे भरपूर अशा गोष्टी होत्या मंदिराच्या बाहेर ज्या की आपल्याला सिटीमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या तुम्हाला मिळत नाहीत। तर इथे सुद्धा भरपूर अशा जे नंदी म्हणतो ना आपण तर ते होते, म्हणजे 3 प्रकारचे होते इथे सुद्धा। तर मग आम्ही आधी दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर मग इथे बाहेर येताना बघा मी थोडंसं शूट केलं, कारण की मंदिरात इथे सुद्धा भरपूर गर्दी होती आणि शनिवार रविवार असल्यामुळे कसं जास्तच गर्दी होती इथे सुद्धा। आणि हे जे मंदिर आहे ना सोमेश्वरचं, तर याला सोमायाचे कारंजे असं सुद्धा म्हणतात आणि हे सुद्धा बारामतीच्या तालुक्यामध्येच येतं। तर बारामती तालुक्यामध्येच हे एक छोटंसं गाव आहे कारंजे म्हणून आणि बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा असेल। तर इथे बघा हे जे तुम्हाला पाणी दिसत आहे ना, तर आधी इथे विहीर होती आणि असं म्हणायचे की पूर्वी जर एखादी व्यक्ती खोटं बोलली तर तिला या मंदिराच्या इथे आणलं जायचं आणि या पाण्यामध्ये जे आहे ना तर ते तिला उतरवलं जायचं आणि जर तिचा शब्द जर खोटा असेल किंवा ती जे काही बोलत असेल ते जर खोटं असेल तर मग असं म्हणायचे की जे देवाचे साप नाग वगैरे असतात तर ते वरती यायचे, म्हणजे आपण समजायचं की ती जी व्यक्ती आहे समोरची तर ती खोटं बोलतीये। तर असं जुनी म्हणजे लोकांचे अशी म्हणणं होतं आणि तिथे जे आजोबा होते तर ते सुद्धा आम्हाला म्हणजे सांगत होते की या मंदिराचं हे वैशिष्ट्य होतं पूर्वी।
आणि तर मग त्यासाठीच मग आम्ही इथे ते सुद्धा पाहिलं, सगळं देवाचं दर्शन वगैरे घेतलं. आणि मग त्यानंतर मग आम्ही पुढे जाणार होतो, पण त्या आजोबांनी आम्हाला याविषयी माहिती दिली, तर मग पाहण्याची सुद्धा उत्सुकता वाढते आपली. तर मी कधी पाहिलेलं नव्हतं, तर मग त्यानंतर आम्ही तिथे ते सुद्धा पाहिलं. त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो, तर पुढे हे मंदिर जे होतं ते संगमेश्वर मंदिर होतं. आणि हे सासवड गाव होतं, जे मंदिर होतं तर त्या गावाचं नाव सासवड होतं. तर तिथे आम्ही आलेलो होतो. संगमेश्वर मंदिर होतं हे. आणि हे सुद्धा महादेवांचंच मंदिर होतं आणि श्रावण महिना आहे, तर त्याच्यामुळे महादेवांचं दर्शन हे भरपूर लोक करतात. आणि इतर वेळेस तर एवढी गर्दी नसते, पण ज्यावेळेस श्रावण महिना आहे तर त्यावेळेस खास करून लोक इकडे दर्शनासाठी येतात आणि आवर्जून येतात. तर हे मंदिर सुद्धा खूप छान होतं. इथे सुद्धा बघा तुम्ही मंदिराचं जे तुम्हाला कोरीव काम जे आहे ना, तर ते सुद्धा तुम्हाला इथे पुढे दिसलच. आणि इथे सुद्धा खूप मोठे नंदी जे होते ना, तर ते महादेवाची जी पिंड आहे त्याच्या अगदी समोरासमोरच होते. आणि इकडे जो नंदींचा जो चेहरा आहे ना, तो सुद्धा प्रत्येक मंदिरात बघा असा मागे पाहिल्यासारखा होता. म्हणजे मी 2-3 मंदिरं जेवढी पाहिलेली होती, तर त्या प्रत्येक मंदिरात म्हणजे असं दिसत होतं की नंदींचं जे मुख आहे तर ते एका बाजूला मागे पाहिल्यासारखं आहे. तर त्याच्या मागे सुद्धा कथा होत्या भरपूर, ज्या की त्यांनी आम्हाला सांगितलेल्या होत्या. तर मग त्यानंतर आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो, गाभाऱ्यामध्ये जायचं होतं दर्शनासाठी. आणि इथे सुद्धा बघा भरपूर असं कोरीव काम जे होतं ना, तर ते तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अगदी प्राचीन काळातली मंदिरे आहेत, तर त्यामुळे त्यांचं जे टेक्स्चर आहे तर ते सुद्धा त्याच पद्धतीचं आहे. तर इथे सुद्धा भरपूर अशी गर्दी होती, पण इथे अलाउड होतं शूट करण्यासाठी, तर त्याच्यामुळे मग मी थोडीसं जी क्लिप होती तर ती शूट केलेली होती, जेणेकरून माझ्याबरोबर तुमचं सुद्धा दर्शन होईल महादेवांचं. आणि मला व्हिडिओ पोस्ट करायला थोडासा लेट झाला, कारण की कसं भरपूर अशा मी क्लिप शूट केलेल्या होत्या, मग त्या सगळ्या एकत्र करण्यात भरपूर असा माझा वेळ गेला. आणि त्यानंतर मग आम्ही मंदिराच्या बॅक साईडला आलो. तर इकडे बघा तुम्ही प्री वेडिंग शूट करू शकता किंवा बर्थडे शूट म्हणू शकतो आपण, किंवा बरेच असं म्हणजे लेडीज वगैरे आलेल्या होत्या शूट करण्यासाठी किंवा फोटोज वगैरे क्लिक करण्यासाठी, की कारण की निसर्ग खूप छान आहे, मंदिराचं वातावरण खूप छान आहे. आणि इथे सुद्धा बघा एक छोटी महादेवांची पिंड होती, पण ह्या गाभाऱ्यात काय होतं ना, भरपूर असं पाणी होतं. म्हणजे जी पिंड होती ना ती पूर्ण पाण्याखाली होती, तर त्याच्यामुळे मग आम्हाला काही तिथे जाता नाही आलं. त्यानंतर मंदिराच्या आम्ही बॅक साईडला आलो, तिथून मग आम्ही एक प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर मग पुढे आलो. तर याच मंदिराच्या मागे आम्हाला अजून एक मंदिर दिसलं, जे की चांगावटेश्वर म्हणून मंदिर होतं आणि अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. तर त्याच्यामुळे आम्ही मग इथे सुद्धा दर्शनासाठी आलो. आणि ज्यांनी खरंच आमची ट्रिप केलेली होती ना, ज्या लेडीज होत्या ना, तर त्यांनी आम्हाला जेवढं त्यांनी आम्हाला दाखवायचं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त त्यांनी आम्हाला मंदिरं जी आहेत ना तर ती दाखवली. त्यानंतर नाश्ता, जेवण, चहा म्हणजे सगळं असं व्यवस्थित होतं आणि अगदी रिझनेबल प्राईजमध्ये होतं, जे की आपण म्हणजे अफोर्ड करू शकतो. असं काही नाही की खूप एक्सपेन्सिव्ह होतं, असं अजिबात नव्हतं. अगदी कमी प्राईजमध्ये दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं होतं त्यांचं. आणि सगळ्यांनाच म्हणजे असं नाश्ता, जेवण अगदी योग्य पद्धतीने होतं, अजिबात असं कमी जास्त कुठे नव्हतं. तर त्याच्यामुळे ट्रिप खूप मस्त झाली आणि मी सुद्धा खूप एन्जॉय केलं. पण एकच होतं की गर्दी खूप होती, तुम्ही कुठेही जा तुम्हाला गर्दी ही थोडीफार राहणारच. तर इथे बघा आम्ही या मंदिरात आलेलो होतो. तर हे जे मंदिर आहे तर इथे सुद्धा बघा तुम्हाला जे दगडी बांधकाम म्हणतो ना आपण, तर त्याच पद्धतीचं होतं. पण इथे काय होतं ना, इथे शूट करायला अलाउड नव्हतं, तर त्याच्यामुळे मग मी ते स्किप केलं. त्यानंतर मग आम्ही गेलो नारायणपूरला. तर नारायणपूरला इथे आल्यानंतर आम्ही दत्तांचं दर्शन घेतलं. आणि असं म्हणतात की हे जे मंदिर आहे ना तर ते खूप वर्षांपूर्वीचं आहे आणि हे एकमुखी दत्त मंदिर आहे. म्हणजे इतर दत्त मंदिरांपेक्षा सुद्धा हे दत्त मंदिर जे आहे ना तर ते खूप वेगळं आहे. तर मग आम्ही इथे सुद्धा दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो. तर शेवटचं जे आमचं दर्शन घ्यायचं होतं तर ते होतं बनेश्वर मंदिर. आणि हे जे मंदिर आहे ना तर ते एकदम दाट जंगल आणि निसर्गरम्य परिसर आहे ह्या मंदिराच्या शेजारचा. आणि इथे सुद्धा आतमध्ये बघा शूट करायला अजिबात अलाउड नव्हतं, पण मंदिराच्या आवारामध्ये भरपूर असे मासे, त्यानंतर कासव तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आणि खूप जुनं मंदिर आहे आणि अगदी वास्तुशिल्पाप्रमाणे इथे सगळं असं कोरीव काम केलेलं आहे. आणि असं म्हणतात की नानासाहेब पेशवे जे आहेत ना, पेशवे बाजीराव, तर त्यांनी याची स्थापना केलेली आहे असं म्हणतात. त्यानंतर मंदिराच्या आवारामध्ये एक खूप मोठी अशी घंटा होती आणि तिथे सगळे आवर्जून लोक दर्शन वगैरे सुद्धा घेत होते. आणि मंदिराच्या समोरच तुम्हाला इथे नंदी जे आहेत ना तर ते दिसतील.
आणि इथली जी महादेवाची पिंड आहे ना तर ती खरंच खूप म्हणजे असं मनाला आकर्षित करणारी आहे। आणि मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे ना तो खूप सुंदर आहे, निसर्ग सुद्धा खूप छान आहे। आणि इथे आल्यानंतर आपल्याला जी मानसिक शांतता मिळते ना तर ती खरंच खूप सुंदर आहे। आणि अगदी महादेवाच्याच मंदिरात आपण आल्यानंतर इथे आपल्याला भरपूर अशा छोट्या छोट्या ज्या पिंडी म्हणतो ना आपण महादेवांच्या, तर त्या पाहायला मिळतात। आणि मंदिराच्या समोर बघा दोन मोठे पाण्याचे जे आपण हौद म्हणतो ना तर ते सुद्धा आहेत। आणि एकामध्ये कासव होते आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला मासे दिसतील। तर दोन्ही हौदामध्ये एक दगडी बांध आहे आणि त्याच्या गोल छिद्रामधून मासे आणि कासव आतमध्ये ये-जा करण्यासाठी येत असतात। आणि खरंच हे पाहण्यासाठी पर्यटकांचा इथे खूप मोठा असा विरंगुळा म्हणतो ना आपण, तर तो होत असतो। मराठी भाषेत बाण म्हणजे जंगल आणि ईश्वर म्हणजे देव, म्हणून याला बनेश्वर असं नाव देण्यात आलेलं आहे। बनेश्वर म्हणजे जंगलातला देव असं याला नाव देण्यात आलेलं आहे। आणि इथे ना तुम्हाला मागच्या बाजूला अभयारण्य सुद्धा आहे, जिथे की तुम्हाला दुर्मिळ पक्षी बघायला मिळतील। त्यानंतर सुंदर धबधबा तुम्हाला इथे पाहायला मिळेल। म्हणजे भरपूर असं तुम्हाला बाहेर जे आहे ना ते निसर्गप्रेमींसाठी खूप असं उत्तम असं ठिकाण आहे। इथे तुम्ही सहलीसाठी सुद्धा येऊ शकता। आणि असं म्हणतात की इथे पिंडी खाली देवाला जो नैवेद्य आहे ना तो दाखवलेला असतो। आणि असं म्हणतात की देव जे आहेत ना तर ते नैवेद्य येऊन ते ग्रहण करून जातात। तर असं सुद्धा इथे महती आहे। म्हणजे आम्हाला जे सांगण्यात आलं तर तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर असं भरपूर असं इथे बघण्यासारखं आहे। आणि जे निसर्गप्रेमी आहेत किंवा ज्यांना फिरायला आवडतं तर त्यांनी इथे तर आवर्जूनच यावं। आणि इथे भरपूर असे कासव सुद्धा होते जे की तुम्हाला दिसत असतील। त्यानंतर दुसऱ्या साईडला भरपूर असे मासे होते जे की आपण जेव्हा एंटर केलं तर तेव्हा तुम्ही पाहिलंच असेल। आणि मंदिराचं काम अजून चालू होतं तर आणि आतमध्ये गाभाऱ्यात काही शूट करायला परमिशन नव्हती, तर त्याच्यामुळे मग मी जो बाहेरचा निसर्ग आहे ना तोच तुम्हाला दाखवला। आणि त्यानंतर बाहेर जेव्हा आपण येतो ना तर तेव्हा तिथे सुद्धा भरपूर अशी मोठी जी त्रिशूल म्हणतो ना आपण, तर ती तिथे उभी केलेली होती। आणि पूर्ण आजूबाजूचा जो परिसर आहे ना तर तो अगदी जंगलातलाच आहे। म्हणजे अगदी आपण म्हणू शकतो की आपण जंगलामध्ये आल्यासारखंच इथे फील होत होतं। बाहेरचा जो पूर्ण परिसर आहे अगदी झाडे हिरवेगार असं सगळं दिसत होतं। आणि छान वाटलं पण मंदिरात येऊन। थोडंसं आतमध्ये होतं मंदिर पण पाहिल्यानंतर खूप छान वाटलं। दर्शन सुद्धा खूप छान झालं आमचं। ट्रिप सुद्धा खूप सुंदर झाली आणि खूप एन्जॉय केलं। वन डे ट्रिप होती पण भरपूर असं पाहायला मिळालं। नवीन नवीन मैत्रिणी झाल्या, फ्रेंड्स झाले, सगळ्यांशी ओळख झाली। आणि थोडासा आपल्या डेली रुटीनपेक्षा सुद्धा थोडंसं बाहेर आल्यानंतर मन सुद्धा खूप छान फ्रेश असं झालं, जेणेकरून पुन्हा घरी गेल्यानंतर कामाला जी एनर्जी मिळते ना तर ती मिळेल अशा पद्धतीने। तर इथे बाहेर आल्यानंतर बघा पावसाचं वातावरण झालेलं होतं। तर त्यानंतर मग आम्हाला घरी येता येता 10 ते 11 वाजले संध्याकाळचे। तर त्याच्यामुळे मी पुढचं काही शूट वगैरे केलेलं नव्हतं। तर चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते। आजचा ट्रॅव्हलिंगचा जो ब्लॉग आहे जर तो तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।